नमस्कार भाविक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती। मित्रांनो, येत्या 25 जुलै 2026 रोजी म्हणजेच शनिवारी येत आहे या वर्षातील सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी। ही तीच अत्यंत महत्त्वाची तिथी आहे ज्या दिवसापासून संपूर्ण सृष्टीने पालन करते भगवान श्री हरी विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जातात, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो। पण मित्रांनो, देव जरी निद्रेत जात असेल तरी ते भक्तांची काळजी घेणे कधीच सोडत नाहीत। विष्णू माऊली निद्रेत जाण्यापूर्वी म्हणजेच या 25 जुलैच्या पवित्र दिवशी जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरिबी, आजारपण, पैशांची चणचण किंवा नशिबाची साथ न मिळणे या समस्यांनी त्रस्त असाल तर शास्त्रामध्ये एक असा महा उपाय सांगितला आहे जो या दिवशी केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर अखंड कृपेचा वरदहस्त ठेवून जातील। होय, फक्त एक सोपा उपाय आणि तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल। घरात पैशांची चणचण कधीच भासणार नाही आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 25 जुलै रोजी येणाऱ्या या देवशयनी एकादशीचा नेमका शुभ मुहूर्त आणि पारणाची वेळ काय असणार आहे, चतुर्मास म्हणजे काय आहे, याचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे आणि सर्वात महत्त्वाचे तो एक चमत्कारी महाउपाय कोणता जो तुमचे नशीब बदलू शकतो। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहावा तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग प्रेमाने कमेंट्समध्ये लिहा जय श्री हरी विष्णू आणि आजच्या या भक्तिमय प्रवासाला आपण सुरुवात करूया। एक अशी रात्र जेव्हा संपूर्ण सृष्टीने पालन करते भगवान श्री हरी विष्णू पुढील 4 महिन्यासाठी निद्रेत जातात, पण आपल्यासाठी सर्व काही करून जातात। पण मित्रांनो, जेव्हा देव झोपतात तेव्हा काय भक्तांची काळजी घेणे सोडून देत नाहीत, त्यांनी आपली काळजीच घेत असतात। तर यंदाची देवशयनी एकादशी कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे हे आपण सर्व जाणून घेणार आहोत। तर देवशयनी एकादशी म्हणजे काय, तर मित्रांनो, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हटले जाते। आपल्या महाराष्ट्रात या दिवसाला मोठी एकादशी म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे। पंढरपूरची वारी याच दिवशी पूर्ण होते आणि लाखो वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाने धन्य होतात। विठ्ठल हा दुसरं तिसरं कोणी नसून भगवान विष्णूंचाच अवतार आहे, असं पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून थकले होते आणि त्यानंतर त्यांनी कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी पर्यंत देवउठणी एकादशी म्हणजे 4 महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला। या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास म्हणतात। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर भगवान विष्णू निद्रेत असतील तर सृष्टीचा कार्यभार कोण सांभाळतो, तर या काळात सृष्टीचे नियंत्रण भगवान विष्णू शंभूकडे असते, भगवान शिव शंभूकडे असते। म्हणूनच चातुर्मासात विष्णू आणि शिव या दोघांचीही पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते। यंदाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, शास्त्रानुसार एकादशीचे व्रत नेहमी अचूक मुहूर्तावर करणे गरजेचे असते, तरच याचे पूर्ण फळ मिळते। यंदाची देवशयनी एकादशी कधी आहे ते आपण जाणून घेऊया। या शुभ मुहूर्तावर तुम्ही केलेली पूजा आणि उपाय थेट देवापर्यंत पोहोचतात। चला तर मग जाणून घेऊया की देवशयनी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून आज मी एकादशीचे व्रत करत आहे, माझी पूजा स्वीकारावी असा संकल्प करावा। गंगाजल आणि अभिषेक, देवघराची स्वच्छता करून विष्णूंच्या मूर्तीला किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला गंगाजलने अभिषेक करावा आणि देवाला पिवळी फुले अर्पण करावी, पिवळे चंदन आणि पिवळे फळ जसे की केळी अर्पण करावे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विष्णूंची पूजा तुळशी पत्राशिवाय अपूर्ण आहे। पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत, आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत आणि ती पूजेत वापरावीत। आता येऊया आपल्या व्हिडिओच्या मुख्य भागाकडे, ज्या उपायाबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते, ज्याने तुमच्यावर श्री विष्णूंची कृपा सदैव राहील। हा उपाय आर्थिक तंगी दूर करण्यासाठी, घरातील वाद मिटवण्यासाठी आणि नशिबाचे कुलूप उघडण्यासाठी रामबाण मानला जातो। हा उपाय आहे हळदीचा आणि तुळशीचा महा उपाय।
तर ह्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक सुका नारळ म्हणजेच गोटा नारळ, थोडे शुद्ध तूप, चिमूटभर हळद आणि एक पिवळा धागा किंवा कलावा. आता हा उपाय कसा करायचा? तर देवशयनी एकादशीच्या संध्याकाळी प्रदोप काळात तुळशीच्या रोपाजवळ जा. तिथे शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात चिमूटभर हळद टाका. आता जो सुका नारळ तुम्ही घेतला आहे त्याला पिवळ्या धाग्याने 11 वेळा गुंडाळा. प्रत्येक वेळी गुंडाळताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. उपाय आता हळदीचा आणि तुळशीचा महाउपाय कसा करायचा? ह्यासाठी लागणारे साहित्य: एक सुका नारळ म्हणजेच गोटा नारळ, थोडे शुद्ध तूप, चिमूटभर हळद आणि एक पिवळा धागा किंवा कलावा. आता हा उपाय कसा करायचा? तर देवशयनी एकादशीच्या संध्याकाळी प्रदोप काळात तुळशीच्या रोपाजवळ जा. तिथे शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात चिमूटभर हळद टाका. आता जो सुका नारळ तुम्ही घेतला आहे त्याला पिवळ्या धाग्याने 11 वेळा गुंडाळा. प्रत्येक वेळी गुंडाळताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. हा नारळ भगवान विष्णूंच्या चरणांशी किंवा तुळशीच्या कुंडीजवळ ठेवा आणि मनात आपली इच्छा बोला. दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा नारळ आपल्या घरातील तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी लाल कपड्यात बांधून ठेवून द्या. याचा उपाय आणि ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे का? शास्त्रानुसार हळद हा विष्णूंचा कारक आहे आणि तुळशी ही लक्ष्मीचे रूप आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा विष्णू भगवंत निद्रेत जाण्यापूर्वी तुमच्या घराला सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन जातात. पुढील 4 महिने तुमच्या घरात पैशांची कधीही कमतरता भासणार नाही हा उपाय केल्याने. तर हा उपाय नक्की करा. उपायासोबतच काही नियमांचे सुद्धा तुम्हाला पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तुम्ही काय करायचे आहे? जास्तीत जास्त मौन पाळणे महत्वाचे आहे. भगवद्गीतेचे वाचन करावे आणि गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा कपडे दान करावेत. आणि काय टाळायचं आहे तुम्हाला या दिवसात? तर या दिवशी घरात भात तांदूळ बनवू नये आणि खाऊ पण नाही. कोणावरही रागवू नका, कोणाशी निंदा करू नका. घरात वादविवाद टाळा, कारण जिथे शांतता असते तिथेच विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. तर भाविक मित्रांनो, देवशयनी एकादशी ही केवळ एक तिथी नाही, तर ती देवाला आपल्या मनात साठवून घेण्याची आणि स्वतःला अध्यात्माकडे नेण्याची एक सुवर्ण संधी आहे. देव जरी 4 महिने निद्रेत जाणार असले तरी त्यांची सावली, त्यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहील, यात शंकाच नाही. हा सोपा उपाय एकादशीला नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा. मी हा व्हिडिओ थोडे दिवस अगोदरच सोडला आहे, कारण की तुम्हाला पूर्ण माहिती असावी म्हणून. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला देवशयनी एकादशीच्या आणि आषाढी एकादशीच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. ती आषाढी यायच्या आधीच तुम्हाला मी खूप मनापासून शुभेच्छा देत आहे. विठू माऊली तुमचं सर्व संकटे दूर करो ही चरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही विष्णू कृपेचा लाभ घेता येईल. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा. चला पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय 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 राम कृष्ण हरी. धन्यवाद. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.